आज सकाळी बागेत फिरताना एक विचार मनात आला. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. कोणाचा आर्थिक संघर्ष असतो, कोणाचा नोकरीसाठी असतो, कोणाचा मुलांसाठी असतो, कोणाचा नात्यांसाठी असतो, तर कोणाचा स्वप्नांसाठी असतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, संघर्षाशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. मला एक कविता आठवते. ठेच लागल्याशिवाय माणूस सावरत नाही. अनुभवाशिवाय कोणी शहाणं होत नाही. प्रयत्न करत राहणाऱ्यांच्या वाटेत अडथळे खूप येतात, पण हार मानणाऱ्यांना काहीच यश मिळत नाही. या ओळी ऐकायला सोप्या वाटतात, पण त्यात आयुष्यात मोठं सत्य दडलेलं असतं. आपण आज ज्यांना यशस्वी पाहतो, त्यांच्या आयुष्यातही संघर्षाचा मोठा काळ गेलाच असतो की. उदाहरणार्थ APJ अब्दुल कलाम. लहानपणी त्यांनी शिक्षणासाठी वर्तमानपत्र विकली. घराची परिस्थिती खूप साधी होती, पण त्यांनी परिस्थितीला दोष न देता मेहनत केली, अपयश स्वीकारलं, पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर संपूर्ण देश त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागला. म्हणून कधी कधी वाटलं, देव आपल्याला संघर्ष देतो तो आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्यातली ताकद दाखवण्यासाठी. आज एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल, कष्ट करूनही आपण केलेल्या मेहनतीचं कौतुक होत नसेल, तरी थांबायचं नाही. कारण झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळं मिळत नाहीत. मुळं अगदीच मजबूत व्हावी लागतात आणि कदाचित आपल्या आयुष्यात साध्या मूळ मजबूत करण्याचा काळ असू शकतो. म्हणून आजचा दिवस आपण सकारात्मक विचारांनी सुरू करूया. संघर्ष आपल्या आयुष्याचा शेवट नसतो, तर तो एका नवीन सुरुवातीची तयारी असते. चला तर मग आमचा दिवस असा काहीतरी अभ्यासाने सुरू झालेला आहे. हो, झाला अभ्यास? ह्याला म्हणते ना, बोल की तुला येतं बोल. सकाळचा नाश्ता होऊन भर दुपार झाली आहेत आणि मस्त आम्ही बागेत फिरतोय. बघा किती झाडाला मस्त पेरू लागलेत आणि आम्ही इथं पिकलेले पेरू तोडायचं काम चाललंय. तोड की. ते पण घे तर बघ, तो पण घे, तो पण घे. खरं तर हे पेरू खूप छोटे आहेत, पण ते आत्ताच पिकायला सुरुवात झालेत. लास्ट टाईम ना खूप मोठे मोठे पेरू आले होते. ह्याला खूप छान आहे ह्याची टेस्ट ह्या पेरूची, पण ह्यावेळेस खूप छोटे छोटेच पिकायला लागले. मे बी ऊन खूप आहे म्हणून असं वाटतं की ते लवकर पिकायला सुरुवात झालेत, पण इतकी टेस्ट गोड आहे ना ह्या पेरूची. त्यानंतर दुपार झाली, भाजी मिळायची होती, पटापट ती निवडून घेतली, कारण दुपारच्या वेळेतच असली कामं केली ना की ती पटकन होतात. आणि ही भाजीसुद्धा मला माझ्यासोबत पुण्याला, मेथीचं गड्डीचा रेट तर पुण्याला अक्षरशः 50 रुपये गड्डी आहे. तुमच्याकडं आहे काय आहे मला नक्की सांगा. ही तर स्वस्त मिळाली म्हणून आम्ही ती घेऊन आलो आणि म्हटलं चला ती निवडून हातासरशी घ्यावी, म्हणजे तिकडचं जाऊन लोड कमी होईल. आणि मग तसंच झाडालासुद्धा डाळिंब आलेली आहेत खूपच सारी, म्हणजे जवळपास 15-20 तर नक्कीच आरामशीर असते. खूप सारी फुलं याची गळून पडलेली आहेत. मी 3 झाडं हार्दिक झाल्यानंतर जवळपास 2.5 वर्षापूर्वी मी 3 झाडं आणली होती. पहिली एक होतं डाळिंबाचं, दुसरं होतं अंजिराचं आणि तिसरं होतं लिंबाचं. त्यातली ही 2 झाडं तर छान उगवत आहेत. त्यानंतर मग हातासरशी कढीपत्तासुद्धा किती मोठा झाला आहे, तोही तोडून घेतला खूप सारा. म्हटलं तिकडे जाऊन कढीपत्त्याची चटणी करून घ्यावी, आणि तो पण छान ग्रोथ झाला म्हणून पटकन कापून घेतला. त्यानंतर पुदिनासुद्धा घेतला, कारण नॉनव्हेज केलं तर पुदिना हा लागतोच. म्हणून हे सगळ्या गोष्टी गोळा करून घेतल्यात, म्हणजे सकाळ सकाळ घाई गडबड नको, व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये करून ठेवायचं की उद्या सकाळी निवांत सगळ्या गोष्टी होणार. त्यानंतर इथं वांगीसुद्धा लागली होती 2-4, त्यातलं एक खराबसुद्धा निघालं म्हणून ते सुद्धा घेतलं. आता इथं आमचा संडेचा रिच्युअल आहे नेल्स कापायचे, सो इथं तेच चाललं होतं. हा पोरगा काही एका जागी कापून देत नाही, पण आज काय माहिती कुठून सूर्य उगवला होता आणि आमचे नेल्स कापायचं काम चाललं होतं. त्याला माहीत होतं की कॅमेरा लावलेला आहे म्हणून तो बघत होता आणि स्थिर बसला होता. जर कॅमेरा नसता लागला ना तर हा इकडं तिकडंच पळत सुटला असता. चला, जी भाजी काढली ती पटकन पेपरमध्ये रॅप केली
आणि व्यवस्थित एका झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवली. पेपरमध्ये मी काळा पेपर म्हणजे टिश्यू पेपरमध्ये, नंतर तोच टिश्यू पेपर रोल केलेला मी प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवते. त्यानंतर आमचं रिच्युअल फिरायला जायचं. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियांका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. बघितलं, आलं इव्हनिंग रुटीनला, मस्त वॉकला आलो आहे. आणि हे आमचं मॅन्डेटरी झालं आहे की कधी पण 6 वाजले तर ऊन उतरतंच 6 नंतर. 6-6:30 झाले की घराच्या बाहेर निघायचं, ह्याला वॉक करून आणायचं. हा बिंदास फिरत येतो. चला असो. खूप वेळा मला एक प्रश्न विचारला गेला आहे, खूप वेळा म्हणजे एक ब्लॉग टाकला होता 1.5-2 महिन्यापूर्वी आटा बिस्किट्सचा. त्याच्यावर मी बोलून गेली होती की हां, माझं बाळ माझ्याकडे नसतं. तर त्याच्यावर 2-3 कमेंट्स अशा आल्या. नंतर तोच ब्लॉग मी इन्स्टाला पण टाकला ना, मिनी ब्लॉग. तेव्हा पण मी बोलून गेले की माझं बाळ माझ्याकडे नसतं. त्याच्यावर पण भरपूर कमेंट्स आल्या की का, कुठे असतं, काय झालं, कुठे असतं, असं करून. एक मिनिट बघा, हॅपीनेस. ए चावेल. अरे चावल ना ती. हाड बाबा हाड, जा बस 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 जा. आवाज कितपत येतो माहीत नाही, हवा खूप चालू आहे आता. चला असो. हां, त्या कमेंट्स आल्यात की मिनी ब्लॉगला मिनिकवरती की का, कुठे गेलं बाळ, कुठे असतं बाळ, असं वगैरे. तर म्हणलं चला त्याचं कमेंट देऊयात. आणि त्यातल्या त्यात एक मेसेज पण आला ताईचा की का गं ताई, कुठे ठेवलं आहेस तू बाळ. आणि मग तिच्या बोलण्यातून कळलं की नाही, तिचं पण अशी सिच्युएशन आहे जी मी फेस करते. फक्त तिची स्टार्टिंग फेज आहे आणि तिला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हटलं चला हा ब्लॉग आपण म्हणजे हा टॉपिक आपण ब्लॉगमध्ये बोलूयात. कारण म्हटलं ह्याच्यामुळे कोणाला अजून अशा सिच्युएशनमधून फेसमधून जात असेल तर त्याला हेल्प होईल. तर येस, माझं बाळ माझ्या आईवडिलांकडे असतं. पुण्यामध्ये मी राहते. वीकडेजला मी इकडे येते, वीकेंडला मी इकडे येते. वीकडेजला मी तिकडे असते. पहिलं अवघड गेलं. तर ती ताईचा हा पण प्रश्न आला, म्हणजे असा येऊ शकतो प्रत्येकाचा की जॉब महत्त्वाचा आहे का. हो, महत्त्वाचा आहे. कारण त्याचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल आजच्या पिढीला, आजच्या वेळेला दोघांना पण काम केलंच पाहिजे, जेणेकरून त्याचं फ्युचर सिक्युअर होईल. हो, आत्ता थोडासा त्रास होतो आहे, पण हा थोड्याच दिवसासाठी. एकदा कसं स्कूलला जायला लागला की त्यांना आम्ही आमचं रिटर्न आणणारच आहे. आणि खरं तर आत्ताच टाकायचं होतं स्कूलला, पण ती वेळ नाही आहे आत्ता मुळात. म्हणजे त्याचं वय झालं आहे पण तो अजून बोलत नाही. प्रत्येक बाळाचे काही माइलस्टोन्स लेट असतात, काही गोष्टी असतात. तर तसेच ह्याचे पण आहेत. तो बोलत नाही आहेत अजून. बोलत नाही म्हणजे स्पष्ट बोलत नाही आहे की असा तो मॅच्युअर नाही आहे की शाळेत जाऊन काय झालं आहे आणि तो मला घरी येऊन सांगेल, असं नाही आहे त्याचं. त्याच्यामुळं आम्ही ते अजून स्किप करतो स्कूलला टाकायचं. त्यामुळे आत्ता तरी हा स्कूलला टाकायचा टॉपिक जो आहे तो आम्ही स्टॉप करतो आणि अजून 2-3 महिने एक्सटेंड करतो आहे. बघूयात. पण असं काही नाही आहे. आपण गिल्ट येतं आहे मध्ये, माझ्या पण मनात येत होतं की गिल्ट, की आपण काही चुकीचं करतो आहे का, ह्याला आपण आपल्यापासून लांब ठेवतो आहे का. पण नाही, त्याची सिक्युरिटी पण खूप महत्त्वाची आहे. डे केअरला टाकायचं पण ऑप्शन आहे आमच्याकडे, पण तेच येतं सिक्युरिटी. आजकाल किती काही गोष्टी आपण बाजूला ऐकतो आहे, करतो आहे, गोष्टी बघतो आहे डोळ्यानं. त्यामुळं हो, ते माझ्या आईवडिलांकडे आहे आणि मी वीकडेजला तिकडे येते. आणि आता सध्या तरी तुम्हाला वीकेंडचेच तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतात. वीकडेजला मी तिकडे गेलं की मूड होत नाही करायचं. पहिले 2 दिवस थोडासा त्रास होतो, आठवण येते. नंतरचे 2-3 दिवस निघून जातात आणि मी परत इकडे येते. चला असं, पुण्याचे पण आता ब्लॉग्स तुम्हाला मिळतील बघायला. थोडेसे प्रॉब्लेम्स पण चालू होते, त्यामुळं पण मन होत नव्हतं. असो, हेही दिवस जातील, असं पुढे जायचं. तर जी कोणी ताई माझ्याशी बोलत होती, मी तिला तेच सांगितलं की स्टे स्ट्रॉंग, काही होत नाही. हेही दिवस जातात. आपण आपल्या बाळासाठीच करतो आहे, बाकी काही नाही. जेव्हा आपली वेळ चांगली होईल म्हणजे फक्त की तो मोठा होईल, जेव्हा त्याला कळायला सुरुवात होईल, तेव्हा तू आपलं बाळ आपल्यापाशी परत आणशील. चला असो, हाच एक टॉपिक होता मला तुमच्याशी बोलायचा होता.
चला निघूयात आपण पुढे. ते घाबरते सोनू तुला. चला त्यानंतर आमचा हा एक रुटीन आहे की इथे गोठ्यामध्ये यायचं आणि खूप सारी मस्ती करायची त्या वासरांसोबत. चला इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्ही पण अशा फेजमधून अशा संघर्षामधून जात असाल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय.